नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। महापौर आरक्षण सोडत मुंबई पुणे नाशिकचा महापौर ओपन महिला प्रवर्गातून होणार, तर संभाजीनगरात खुला प्रवर्ग। दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 2500 कोटींचा कृषी करार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मार्ट शेतीला चालना। मुंबईत सरकारने एसटी प्रवर्गाला डावलले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांचा सरकारवर गंभीर आरोप। आणि बांगलादेश T20 वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याच्या मार्गावर, म्हटले भारतात खेळणार नाही, तर आशिषीने म्हटले होते भारतातच खेळावे लागेल। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। आज गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी बीड शहरात येथील GST घोटाळ्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एक पथक दाखल झाले असून काही दिवसांपूर्वीच बीडमध्ये मोठ्या प्रमाणात GST बुडवल्याची माहिती समोर आली होती। या प्रकरणात अनेक व्यापाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात असून या संदर्भात गुन्हाही दाखल झालेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळी संभाजीनगरच्या पथकाने बीड शहरातील शनी मंदिर परिसरात एका व्यापाऱ्याच्या घरी जाऊन चौकशी सुरू केली आहे। या कारवाई दरम्यान पेठबीड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात GST घोटाळा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या। त्यानुसार आता तपासाला वेग आला असून पुढील काही तासातच या प्रकरणातील सविस्तर माहिती उघड होण्याची शक्यता आहे। परंतु या कारवाईमुळे बीड शहरातील व्यापाऱ्यांमध्ये मात्र प्रचंड खळबळ उडाली आहे। आज गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी बीड नगरपालिकेचे नवनिर्वाचित तरुण आणि तडफदार उपाध्यक्ष श्री विनोद रोहिदासराव मुळूक यांनी आपल्या बीड नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाचा अधिकृतरित्या पदभार स्वीकारला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विनोद मुळूक हे सलग चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत। यापूर्वीही त्यांनी बीड नगर परिषदेत बांधकाम सभापती म्हणून कार्यभार पाहिलेला आहे। श्री विनोद मुळूक हे बीड शहरात एक लोकप्रिय आणि कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ओळखले जातात। युवा दर्पण लाईव्ह परिवाराच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा। बीड तालुक्यातील भंडारवाडी येथे मेढेची देवी यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। या प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या कुस्ती स्पर्धेत विजयी पहिलवानांना बुलेट मोटारसायकल भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। हा सन्मान युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या वतीने आणि युवासेना मराठवाडा निरीक्षक श्री बाजीराव दादा चव्हाण यांच्या सहकार्याने प्रदान करण्यात आला। या उपक्रमामुळे सांस्कृतिक आणि क्रीडा परंपरेचे दर्शन घडले असून तरुण पैलवानांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे। या प्रसंगी परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी VC द्वारे श्री काशीनाथ जाधव व ग्रामस्थांशी संवाद साधला। यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले। या प्रसंगी ग्रामस्थांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले। अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे मध्यरात्री बेकायदेशीररित्या पिस्तूलमधून गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या एका 35 वर्षीय तरुणाला बर्दापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। सायगाव येथे बुधवार दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास आरोपी सय्यद अहमद अली मुबश्शीर अली हाशमी याने आपल्या ताब्यात बेकायदेशीररित्या विना परवाना अग्निशस्त्र बाळगून लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने गोळीबार केला। शांत असलेल्या सायगाव परिसरात गोळ्यांच्या आवाजाने नागरिक भयभीत झाले। या घटनेची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे API कांबळे यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेत आरोपीला बेड्या ठोकल्या। पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे मेड इन USA 9mm पिस्टल, मेड इन जपान रुपेरी रंगाची रिव्हॉल्वर आणि 3 जिवंत काडतुसे मिळून आली। तसेच गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल देखील पोलिसांनी यावेळी जप्त केली आहे। पोलिसांनी या कारवाईत एकूण 1,33,000 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे। आरोपी सय्यद अहमद अली मुबश्शीर अली हाशमी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपीने ही घातक परदेशी बनावटीची शस्त्रे कुठून आणली आणि गोळीबार करण्यामागचा त्याचा नेमका उद्देश काय होता याचा सखोल पुढील तपास PSI घुले हे करत आहेत।
पत्नीच्या अनैतिक संबंधातून प्रियकराने मारहाण करीत दिलेल्या धमकी आणि पत्नी व सासूचा त्रास या प्रकारातून एका 40 वर्षीय पतीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना केज शहरात मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी घडली। या प्रकरणी पत्नी, तिचा प्रियकर व सासू अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। मृतास एक मुलगा व एक मुलगी अशी 2 अपत्ये असून त्याची पत्नी हिचे जून 2025 पासून मयूर प्रताप पाटील देशमुख याच्यासोबत अनैतिक संबंध आहेत। त्याने तिला पतीपासून वेगळे धारूर रोडवरील किरायाच्या खोलीत ठेवले होते। तेव्हापासून पतीस वारंवार त्रास देत होते। त्यामुळे त्याने पती हे एकटेच भाऊ युवराज व भाऊजाई यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्यात ऊस तोडणीस गेले होते। दिनांक 13 जानेवारी रोजी त्यांना मुलाने फोन करून भेटायला बोलवल्याने ते केजला आले होते। दिनांक 19 जानेवारी रोजी सायंकाळी ते पत्नी राहत असलेल्या किरायाच्या घरी गेले। तेथे तिचा प्रियकर मयूर प्रताप पाटील देशमुख याने पतीस शिवीगाळ करून धक्काबुक्की करून हाकलून दिले। तर दिनांक 20 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पत्नी व तिची आई या दोघी पतीच्या घरी आल्या। त्या दोघी घरातील सामान घेऊन जाऊ लागल्याने त्यांना पतीने थांबवले असता त्यांनी त्याला शिवीगाळ करून धमक्या देऊन निघून गेल्या। या सर्व गोष्टीमुळे व पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे तणावातून व त्रासाला कंटाळून त्यांनी मंगळवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली। मृताने आत्महत्या केल्याने व त्यांची पत्नी ही त्यांच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी झाल्याने तिला अटक झाली। त्यामुळे त्यांची 13 वर्षाची मुलगी व 10 वर्षाचा मुलगा हे दोघेही उघड्यावर पडले आहेत। कोळी महासंघाचे बीड लोकसभा अध्यक्ष श्री गोरख आबा पूर्णे हे दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत असतात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनावश्यक खर्चाला फाटा देत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटून आपला वाढदिवस त्यांनी साजरा केला। धारूर तालुक्यातील भोगलवाडी पंचायत समिती गणातील व धुनकवाड पंचायत समिती गणातील एकूण 25 शाळेतील विद्यार्थ्यांना पेन वाटप करून आपला वाढदिवस साजरा करून इतरांसमोर त्यांनी एक आदर्श ठेवला आहे। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। बीड येथील ज्ञानदीप इंटरनॅशनल स्कूलचा पहिलाच ॲन्युअल डे रंगतरंग कलर्स ऑफ द कल्चर दिनांक 19 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे संस्थापक व संचालक ॲडव्होकेट महेश शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली। नर्सरी ते सिनियर केजीच्या चिमुकल्यांनी फॅमिली, जंगल, सोशल मीडिया अवेअरनेस व शिक्षण या थीमवर आधारित नृत्य व सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली। मराठी व साऊथ इंडियन गीतांवरील नृत्य प्रकार विशेष आकर्षण ठरले। पुण्यातील ज्ञानदीप अकॅडमी MPSC UPSC मधील यशस्वी शैक्षणिक अनुभवाच्या बळावर ॲडव्होकेट महेश शिंदे यांनी या शाळेतही दर्जेदार व शिस्तबद्ध एज्युकेशन सिस्टम उभारले असून पहिल्याच वर्षात शाळेला पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निकिता पिंगळे यांनी केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।